आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी या क्षणाला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अर्थतज्ञ जितेंद्र आपटे आपल्यासोबत आहेत। त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते मिलिंद कानडे देखील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवात जी आहे जितेंद्र आपटे यांच्यापासून करूया। जितेंद्रजी, जीडीपीचा जो निचांक आपण पाहतोय खरं तर कमालीचा घसरल्याचं पाहायला मिळतंय, उणे इतका झाल्याचं कळतंय। जीडीपी आणि देशाची आर्थिक प्रगती एकमेकांशी त्याचा कसा संबंध आहे? जीडीपी प्रत्येक देशासाठी किती महत्त्वाचा आहे? जितेंद्रजी। नमस्कार। नमस्कार। जीडीपी अतिशय महत्त्वाचा आहे। हे एक प्रमाण आहे, म्हणजे देश कुठल्या गतीने चालू आहे, म्हणजे इकॉनॉमी कुठल्या दिशेने जाते आहे त्याचं एक प्रमाण आहे, हे मोजमाप आहे। बाकीच्या गोष्टी असतातच। जीडीपी म्हणजे काय आहे की जे काय आपले उत्पन्न होतात, म्हणजे जे काय प्रोडक्शन आहे किंवा सर्व्हिसेस आहे, तर त्याची टोटल या वर्षात किती झाली त्याप्रमाणे साधारणतः दर ठरतो। आणि सध्या म्हणजे 40 वर्षांमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यात कमी म्हणजे 7.3 सगळ्यात मोठी घट आतापर्यंत झालेली आहे। आणि एक साधारण विकास म्हणजे आता भारत इज अ डेव्हलपिंग कंट्री किंवा खूप फास्ट डेव्हलपिंग कंट्री आहे, चीन नंतर आपलाच नंबर लागतोय। तर त्याच्यामुळे या आकडेवारीकडे अख्खं जग बघताय, म्हणजे फक्त आपल्यासाठी नाही अख्ख्या जगासाठी भारत एक केंद्रबिंदू झालेला आहे। आणि या कोरोनामुळे म्हणजे ही जी काय आपत्ती आली आहे फक्त भारतावरतीच नाही अख्ख्या जगावरती आलेली आपत्ती आहे। म्हणजे भारतच फक्त त्याला अपवाद नाही आहे, सगळेच याच्यामध्ये भरडले गेलेले आहेत फक्त चीन सोडून। म्हणजे आता जो चीनचा सगळ्यात मोठा तो एक वेगळा विषय आहे, फक्त मी ते नमूद करतो सगळ्यात जास्त जीडीपी त्यांचा आतापर्यंत इतिहासातला त्यांचा आता त्यांनी नोंद केलाय। पण चीन वगळून बाकीचे सगळे जे देश आहेत त्यांना याचा फटका पडलेलाच आहे। कारण साहजिकच आहे, कारण कसं होतं हे उत्पन्न किंवा ते कन्झम्पशन जीडीपी तसाच मोजला जातो। जेव्हा मागणी असते तेव्हा ते उत्पन्न होतं आणि उत्पन्न झालं की परत मागणी, म्हणजे कन्झम्पशन मागणी कन्झम्पन मध्ये प्रोडक्शन या चक्रामध्ये व्यवहार पुढे जातात। सध्या आपण एक्सपोर्ट वरती पण बराच भर देतो, आपण आपल्याकडे बरेच प्रोडक्ट्स आहेत एक्सपोर्ट वरती, पण सगळं ठप्प असल्यामुळे एक्सपोर्ट वरती पण त्याचा परिणाम झालेला आहे। म्हणजे आपल्या शहरातच काय बाहेर पण एक्सपोर्ट कमी झालेला आहे। त्याच्यामुळे साहजिकच आहे सगळ्या जगाप्रमाणे भारतावरती पण त्याचा ताण पडलेलाच आहे। नक्कीच जितेंद्रजी, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणारच आहे। यावेळेला भाजपचे प्रवक्ता खुद मिलिंद कानडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मिलिंदजी, केंद्र सरकारसाठी हा खरोखर किती चिंतेचा विषय आहे? कारण देशभरामध्ये सुरू आहे तरी काय हे आपण सगळेजण पाहतोय। एका बाजूला कोरोनाचं संकट आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी दिलेली प्रतिक्रिया जर आपण पाहिली असेल थेटपणे नोटबंदी हेच त्यासाठी सर्वात मोठं कारण असल्याचं ते पुन्हा एकदा निदर्शनास आणून देताना दिसत आहे। खरं तर विरोधी पक्ष म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीवरती त्यांची नजर आहे। मात्र मिलिंद कानडेजी, आज संपूर्ण भारतीय जे ते पाहत असताना जीडीपीची चिंता ही प्रत्येकाला सतावताना दिसते, कारण अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांचे व्यवसाय हे ठप्प आहे। आणि अशा प्रकारे जीडीपी जर उणे होत असेल तर देशाची आर्थिक परिस्थिती केंद्रासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, सर्वसामान्य भारतीयांसमोर देखील मोठं आव्हान आहे। मिलिंदजी। विशालजी, आपण म्हणता आणि आदरणीय राजीवजींनी जे काही आपलं राहुलजींनी म्हटलंय त्यापेक्षा मी आपल्यासमोर काही महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो। एक तर ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट हे उणे म्हणजे त्याचा विकासाचा दर कमी झालाय। ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट हे जूनच्या तिमाहीमध्ये, जून 2020च्या तिमाहीमध्ये उणे 24% होतं। डिसेंबरच्या तिमाहीमध्ये ते उणे 7.3 झालं। पण डिसेंबर पासनं त्याच्यात वाढ नोंदवली जात आहे। ती वाढ प्रत्येक तिमाहीमध्ये आहे, डिसेंबरला आहे, मार्च मध्ये आहे। आणि आर्थिक वर्ष जे पूर्ण आर्थिक वर्ष 12 महिन्याच्या आर्थिक वर्षामध्ये ते 7.3 असं उणे झालंय। पण ही जी काही हे आभाळ कोसळल्यासारखं गोष्ट नाहीये आणि हा काही धक्काही नाहीये। नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशननी उणे 8% दर राहील अशी अपेक्षा नोंदवली होती। रिझर्व्ह बँकेने उणे 7.5 राहील असा अंदाज वर्तवला होता। आज जे आर्थिक वर्षाचे आकडे आपल्या समोर आले आहेत त्याच्यामध्ये उणे 7.3 आलाय, याने खूप फरक पडत नाही। हे लक्षात घ्या इथे आपण एखाद्या गंभीर आजारानंतर एखादा व्यक्ती जेव्हा उठतो तेव्हा काही त्याचे बरेचसे व्हायटल पॅरामीटर्स हे डिस्टर्ब झालेले असतात। त्याच्यानुसारच या जागतिक आपदेमुळे भारताची अर्थव्यवस्था सुद्धा काही प्रमाणात तिला त्रास झालेलाच आहे।
आता तो जो स्ट्रेसचा काळ आहे तो स्ट्रेसचा काळ निश्चितच निघेल. मला पूर्णतः आशा आहे की आपण उणे 24 पासनं ते अधिक 1.6 पर्यंत पोहोचलो आहे. तर हाच दर कंटिन्युअस राहील. आपली भारतीय अर्थव्यवस्था एका गजराजाप्रमाणे आहे. गजराज आता जागृत झालाय, तो सावरला आहे आणि त्याची डौलदार वाटचाल ही पुढच्या आर्थिक वर्षामध्ये निश्चितच आपल्या डोळ्यासमोर येईल. बरं, नक्कीच आपण जे बोलताय त्याच विषयी अधिक जाणून घेण्यासाठी अजित अभ्यंकर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, राजकीय विश्लेषक. अजितजी, जर आपण ऐकलं असेल मिलिंद कानडे यांचं म्हणणं आहे थेटपणे की भारतावरती असं कुठल्याही प्रकारचं मोठं संकट आलेलं नाही आहे आणि भारताची अर्थव्यवस्था ही खरं तर सिंहासारखी आहे. हे खरं आहे का? एका बाजूला जीडीपीचा दर ज्यावेळेला आपण सगळेजण पाहतोय, त्यांचं म्हणणं आहे की हा फक्त ग्रोथ रेट कमी झालेला आहे, मात्र फार मोठं संकट नाही आहे देशावरती. अजितजी. नाही, त्यांनी काय, आता त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, पक्षाचं सरकार आहे, त्यांना बाजू घेणं भाग आहे. त्यांना काय म्हणायचं ते म्हणलेत. आता ते उणे ग्रोथ रेट कमी झालंय नाहीये, अर्थव्यवस्था निगडी आहे. काहीतरी थोडस मिसस्टेटमेंट होते. म्हणजे समजा अर्थव्यवस्था 10% वाढणार असती, त्याच्याऐवजी ती 8% वाढली, तर आपण असं म्हणू की अर्थव्यवस्था जेवढी वाढायला पाहिजे होती तेवढी वाढली नाही, असं नाहीये. अर्थव्यवस्था त्याच्या आधीच्या वर्षी जेवढी होती 19-20 मध्ये 100 समजा असेल त्याचा साईज, तर तो उणे झाला. याचा अर्थ ग्रोथ रेट उणे झाला, याचा अर्थ अर्थव्यवस्था कॉन्ट्रॅक्ट झाली. तर ते काहीच विशेष झालेला नाही असं ठीक आहे, तर त्यांचं मत असू शकतं, काहीच विशेष झालेलं नाही असं. परंतु ते अर्थव्यवस्था आता काही अशी निर्जीव वस्तू नाहीये. अर्थव्यवस्थेमध्ये माणसं असतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये माणसांचं भलं चाललंय का वाईट चाललंय, तर सगळ्यात पहिला निकष असतो रोजगार किती आहे लोकांना, लोकांच्या पोटात अन्न किती आहे, आणि एकंदर देशामध्ये पुढचं म्हणजे पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर अर्थव्यवस्थेबद्दलचं काय आहे हे पाहिलं पाहिजे. तर आता तुम्ही जर बेरोजगारीचा दर जर पाहिला तर CMI म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी जो लेटेस्ट या मे महिन्यातला जो दिलेला आहे तो डबल डिजिट, म्हणजे तो आता जवळजवळ 14% ते जातो. आणि ते सांगतात आपल्याला की हे जागतिक संकट आहे आणि त्याच्यामुळे असा आजारी पडल्यानंतर थोडस माणसाचं होणारच. ते आजारी पडण्याच्या आधीचा मी आपल्याला आकडा सांगतो की आजारी पडण्याच्या आधी म्हणजे करोना नावाचा विषय सुद्धा त्यातला उच्चारला जाण्याच्या आधी 6 महिने भारतातला जो बेरोजगारीचा दर होता, ओपन अनएम्प्लॉयमेंटचा दर, हा गेल्या 40 वर्षातला सगळ्यात जास्ती होता करोनातला उच्चारायच्या आधी. तेव्हा भारतामध्ये मंदी ही मोदी सरकारच्या या सगळ्या मिसमॅनेजमेंट मधून ही आर्थिक मंदी ही आधीच यायला लागलेली होती. आता फक्त ते करोनाच्या माग सांगू शकतात की आता करोनामुळे ते झालेलं आहे, पण करोनामुळेच झालेलं, करोनामुळे अजून थोडं जास्त झालंय असं म्हणू, पण करोनामुळेच झालेलं नाही, ते यांचं कर्तृत्व आहे, त्या कर्तृत्वामुळे ते झालेलं आहे. मिलिंद कानडेजी निश्चित याविषयी बोलू इच्छितील. अजितजी, मी आपल्याकडे येतो. मिलिंद कानडेजी, आता सत्य तर समोर आहे. खुद्द राजकीय विश्लेषक आणि अर्थतज्ञ अजित अभ्यंकरजी या संदर्भामध्ये बोलताना दिसत आहे. नेहमी देशासमोर वेगळी स्थिती का निर्माण केली जाते? जे आहे ते देशासमोर मांडलं का जात नाही? अनेक अर्थतज्ञ आहे, अनेकांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चिंता व्यक्त केलेली आहे. मान्य आहे की एका बाजूला कोरोनासारखी परिस्थिती आहे, मात्र विरोधक जे आरोप करतायत ते कसे खोटे आहेत हे सांगण्याचा अर्थ काय? मिलिंदजी. कुठलाही आर्थिक विश्लेषण करत असताना एखादा व्यक्ती म्हणू शकतो की हा पेला पूर्ण भरलाय, अर्धा भरलाय. एखादा व्यक्ती म्हणेल की हा अर्धा रिकाम आहे. तर आर्थिक विश्लेषण करताना सुद्धा त्याच्या 2 बाजू असतात हे निश्चितच, आणि दुसरी बाजू सुद्धा ऐकून घेतली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे या विचाराचा. आता अभ्यंकर सरांनी जे म्हटलं त्यानुसार ठीक आहे. बघा, आपण भांडवलवादी अर्थव्यवस्थेचा हिस्सा आहोत, त्याच्यामुळे याच्या भांडवलवादी अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदी असे चक्र हे चालूच राहणार आहे. अर्थव्यवस्थेमध्ये हे येणारच आहे.
आता ते मोदी सरकारमुळे आले असं नाही म्हणतायत ना. प्रत्येक वेळेस काही ना काही चक्र हे चालूच राहणार, तेजी मंदीचं चक्र चालूच राहणार. जर मंदी आली किंवा तेजी आली तर तेजीचं कसं कंट्रोल करायचं, मंदी आली तर ओपन मार्केट ऑपरेशन्स आहेत, या सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल, या ज्या काही गोष्टी मॉनिटरी पॉलिसीज आणि फिस्कल पॉलिसीचा योग्य तो वापर करून रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार हे दोघंही ही मंदी सदृश्य जी परिस्थिती आहे त्याच्यावर मात करायचा निश्चितच प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे. बरं, कुठल्या प्रकारचे प्रयत्न आणि यावेळेला हा जे काही आहे पक्षीय या आर्थिक अभिनिवेश मंदीमधून नाहीये. बाहेर आपण निघण्यासाठी जे आहे ते प्रयत्न सुरू करतो. करण्यात आलेले आहेत? मिलिंदजी, विशालजी मला ऐकून येत आहे? मिलिंदजी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? नाही, आता काय म्हटलं आपण प्रश्न पुन्हा मिलिंदजी, विचारता? मला प्रश्न थोडक्यात आपल्याला हाच विचारायचा आहे की जीडीपी संदर्भातली आकडेवारी आल्यानंतर 4 दशकातील निच्चांकी जीडीपी म्हणून ज्यावेळेला त्याची नोंद होते, देशासाठी ही गंभीर बाब आहे. आपण म्हणताय की पेला अर्धा भरलाय का, पेला अर्धा रिता आहे का, हा बघण्याचा दृष्टिकोन जरी असला तरी देखील देशाला वाचवायचं असेल तर त्या दृष्टीनं आता केंद्र सरकार कुठल्या प्रकारची पावलं उचलताना दिसून येणार आहे. त्याचं खापर जरी नोटबंदीवरती राहुल गांधी यांनी फोडलेलं असलं तरी देखील त्यातून बाहेर पडण्यासाठी केंद्राला ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, कारण 4 दशकातला हा निच्चांक नोंदवला गेलेला आहे. बरोबर. काय झालं असं विशालजी, हा 4 दशकातला निचांक आहे, हे जरूर आहे, पण एका शतकात एकदा येणारी महामारी आली आहे, कोरोना आली आहे. हा. आणि अर्थव्यवस्थेवर काय एकच घटक असा ऍक्ट होत नसतो. हा. अर्थव्यवस्थेवर विविध घटकांच्या प्रक्रियेतनं अर्थव्यवस्थेची गती, तेजी किंवा मंदी ठरत असते. तर प्रत्येक वेळेस हे ठीक आहे, सांगण्यात येतं की 4 दशकातले ही पहिला निचांक हा. आहे. हो, पण यावेळेस हे लक्षात घ्या, एका शतकात येणारी एकदा आलेली महामारी आहे, आणि ही महामारी आली तर हे जागतिक स्तरावर आहे. ही जागतिक आपत्ती नाही, एकट्या भारत देशाचा हा प्रश्न नाही आहे. सगळ्याच अर्थव्यवस्था कोलमडलेल्या असताना भारत देश निश्चितच उणे 24 वरनं जर अधिक 1.6 वर पोहोचत असेल तीन तिमाहीमध्ये, ही निश्चितच चांगली गोष्ट आहे आणि आपण ती उभारी घेतोय. उभारी घेत असताना मला सगळ्या विश्लेषकांना विनंती करायची आहे की सकारात्मक भाव ठेवा. ज्या सकारात्मक भाव ठेवून आपण करोनावर समोर येऊ शकलो, करोनाचा प्रादुर्भाव कमी करू शकलो, तर करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर ही अर्थव्यवस्था उभारी घेईलच. बरं, मग जीडीपी मध्ये होणारी घट जी आहे त्यामध्ये सकारात्मकता बघून जर आपल्याला खऱ्या अर्थानं त्यावरती मात करायची असेल तर नेमकं काय करायला हवं, या संदर्भातली चर्चा आपली अशाच प्रकारे सुरू राहील. कारण फक्त आणि फक्त जीडीपी कमी होण्यासाठी कोरोना एवढंच कारण पुरेसं आहे का, आणि कोरोनाच्या कारणापाठीमागं केंद्र सरकार जे आहे ते लपतंय का, याविषयीची चर्चा सुरू राहील छोट्याशा ब्रेकनंतर. औषधांवर बचत शक्यच नाही. शक्य आहे. नेटमेट्स ॲप देतं बेस्ट ऑफर्स आणि MRP वर 20% पर्यंत सेव्हिंग्ज. नेटमेट्स, इंडियाची आपली फार्मसी. लोकशाहीच्या बातमीचा दणका. विद्यार्थ्यांकडून विलगीकरण कक्षातील शौचालयाची स्वच्छता. बुलढाण्याच्या बारोड गावातला धक्कादायक प्रकार. लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग. हे कृत्य करणारे जे कोणी मुख्याध्यापक शिक्षक आहेत त्यांना मी तात्काळ निलंबित करत आहे. निलंबित करून आम्ही पुढची कार्यवाही करूया. आदेश देणाऱ्यांवर होणार कडक कारवाई. लोकशाहीची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जीडीपी मधील घट आणि त्याला जबाबदार कोण, तर सर्वस्वी कोरोना त्याला जबाबदार असल्याचं जे आहे ते ब्रेकवर जाण्याआधी चर्चेमध्ये उपस्थित झालेल्या मुद्द्यात लक्षात आलं. याच संदर्भामध्ये अर्थतज्ञ जितेंद्र आपटे यांच्याकडे जाऊयात. जितेंद्रजी, भारताची अर्थव्यवस्था, त्यात आलेला जीडीपीचा हा निचांक, याला फक्त आणि फक्त कोरोना कारणीभूत आहे असं निश्चितपणे म्हणता येऊ शकेल का? बऱ्याच देशांमध्ये जरी कोरोना संदर्भातली परिस्थिती असली तरी देखील त्यांची आर्थिक परिस्थिती सावरण्याकडे त्यांचा कल होता, जो आपल्या देशात कमी पडला. जितेंद्रजी, जीडीपी मध्ये जी काय घट आली आहे ती कुठली एखाद्या मुद्द्याने होत नाही. जीडीपी हे जे काय सत्र आहे, हे जे काय कॅल्क्युलेशन आहे, डेफिनेटली हे जे कोरोना आहे हे खूप मोठं संकट आहे.
त्याचा खूप मोठा परिणाम याच्यावरती झालेलाच आहे. जसं मगाशी मी म्हटलं, कारण हे जो ग्रोथ आहे म्हणजे सेवा क्षेत्र असेल किंवा उत्पादन क्षेत्र असेल, जोपर्यंत कन्झम्पशन होत नाही तोपर्यंत ते वाढणारच नाहीये. म्हणजे नेहमी मागणी आणि त्याच्याप्रमाणे ते प्रोडक्शन होतं. तर त्याच्यामुळे हा मेन प्रश्न असणारच आहे. पण ह्याच्या आधी म्हणजे तज्ज्ञांनी आता पण सांगितलं की ह्याच्या आधी जो एम्प्लॉयमेंटचा दर सगळ्यात खाली होता, त्याच्यावरती आता म्हणजे ह्या काळामध्ये अजून त्याचा परिणाम होईल. म्हणजे करोना खूप खूप मोठा परिणाम आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि हेही मला मान्य आहे की हे सकारात्मक दृष्ट्या बघायला हवं. पण ह्याच्यासाठी जे काय आतापर्यंत जे काय साचेबंद उपाय केले जात होते, कुठल्याही बाबतीत जे काय साचेबंद म्हणजे ते आहे ते करत जातो आपण, त्याच्यात नाविन्य काही आपण बघत नाही. तर तिथे थोडी दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. माझं असं म्हणणं नाहीये की करोनाचा काही परिणामच झाला नाही. मी ह्याच्याशी पण सहमत नाहीये की आता जी व्यवस्था आहे फक्त भारतातली नाही अख्ख्या जगातली कोणावरतीच काही परिणाम नाहीये करोनाचा. कोणीच नाही, हे माझं पर्सनल मत नाहीये की एवढा परिणाम झाला नाहीये. पण परिणाम झालाय जेव्हा रोग जास्त कठीण असतो किंवा जास्त मोठा असतो तेव्हा त्याला औषध पण तसंच जालीम द्यायला लागतं. तर त्याच्यामुळे असं आता म्हटलं की हा रोग एवढा मोठा नाहीये, त्याच्यामुळे आपण परिणाम किंवा त्याच्यावरती उपाय पण आपण कमी स्वरूपाचे करू. तर इथे ही जाणीव ठेवायला पाहिजे की खूप मोठा रोग झालाय असं धरायला हरकत नाही आणि त्याच्यासाठी जालीम उपायच करायला लागतील. आणि त्यासाठी आपल्याकडे भरपूर म्हणजे आपली जी भारत शेतीप्रधान देश आहे, जे पूर्ण दुर्लक्षित राहिलेलं होतं. 75% आपले शेतीप्रधान म्हणजे ही लोक शेतीवरती अवलंबून आहेत, त्याला खूप कमी प्राधान्य दिलं गेलं. या अर्थ म्हणजे या संकल्पामध्ये खूप त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण इव्हन जग आता आपल्याकडे त्या दृष्टीने बघतोय. म्हणजे नैसर्गिक संपत्ती आणि आपली सगळी व्यवस्था म्हणजे आपले जे काय पद्धती होत्या, आपले जे काय बाहेर जे आता एक्सपोर्टसाठी पुढे उपयोगाला येतील असे जे काय इम्युनिटी बुस्टर्स जे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत खूप दुर्लक्षित झालेल्या होत्या. म्हणजे आपले जे पारंपरिक जे उद्योग होते त्यांच्याकडे दुर्लक्षित झालेलं होतं. आणि आता जगाला कळतंय की भारताची व्यवस्था खूप योग्य होती. म्हणजे भारताच्या वागणुकी व्यवस्थित होत्या, भारताची पद्धती व्यवस्थित होती, पदार्थ व्यवस्थित होते. तर या दृष्टीने नवीन दृष्टिकोन ठेवून मान्य आहे की अर्धा भरलेला आहे, अर्धा रिकामा आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण आता ते पदार्थ काय आहे, तो पाण्याने भरलेला करायचा आहे की आता आपल्याकडे जे काय व्यवस्था आहे की आपल्याकडे जे पदार्थ आहेत त्या पाण्याच्या ऐवजी काहीतरी अजून मोठं प्रोडक्ट तिथे येईल आणि तेच त्या आपलं दृष्टिकोन त्या दृष्टीने बदलेल. आणि एक भारत म्हणजे आता आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जातोय आणि शक्यता आहे की आपण प्रतिनिधित्व पण करू अख्ख्या जगाचं या इकॉनॉमिकच्या ह्याच्यात. तर ही एक चांगली संधी आहे. भले खूप भूतो न भविष्यती अशी वेळ आलेली आहे, पण आता या दृष्टीने जे काय प्रॉब्लेम्स आहेत, जे काय चुका झालेल्या असतील त्या आता सुधारण्याची खूप गरज आहे. कारण आता ही संधी गेली, आता आपण तिसऱ्या लाटेची वाट बघतोय. म्हणजे वैज्ञानिक म्हणजे तब्येतीची पण गोष्ट आहेच माणसांची. म्हणजे माणूस जगला तर तो पुढे काहीतरी करू शकेल, म्हणजे तो प्रश्न आहेच. पण त्याचबरोबर ही तारेवरची कसरत आहे आणि आत्ताच ही योग्य संधी आहे की जगाला पटवून द्यायचं डायरेक्टली इनडायरेक्टली. आपण स्वतः आता आपल्या लसी बाहेर गेल्या आहेत दुनियाकडे. म्हणजे आपली किती कुवत आहे, आपण काय काय करू शकतो हे जगाला आता दिसतंय. तर आता ही योग्य संधी आहे. सगळं बळ एकवटून व्यवस्थित प्लॅनिंग करून आता भारत एक व्यवस्थित तारा जे आपण म्हणत होतो आणि आपली ती वर्षानुवर्षाची प्रतिमा आहेच की भारत जगद्गुरू होताच. तर आता परत ती स्थिती आलेली आहे की आपण परत व्यवस्थित उभारू शकू. त्यासाठी प्लॅनिंग अतिशय महत्वाचं आहे. बरोबर आहे. प्लॅनिंगच्या दृष्टीनं नेमकी काय पावलं उचलली जातात मिलिंद कानडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी अजित अभ्यंकर जी मी आपल्याकडे येतो. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न पाहणारा भारत आज नेमका कुठल्या परिस्थितीवरती येऊन ठेपलेला आहे याचा सारासार विचार होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे येत्या काळात अर्थव्यवस्थेवरती होणारे परिणाम किती मोठे असू शकतात. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं आपण जे स्वप्न पाहिलेलं होतं त्यापासून आपण कुठे आहोत, किती दूर आहोत? अजितजी. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था हे जे काय गाजर आहे ते गाजर अजून किती लांब आहे याच्याबद्दल चर्चा करण्यात माझ्या मते काही मतलब नाही. आता असं आहे की आपण आता फार मोठ्या बेरोजगारीमध्ये आहोत. फार मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यांची परिस्थिती वाईट आहे. मात्र लिस्टेड कंपन्यांचे प्रॉफिट्स मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हे तुम्हाला त्याच वेळेला सांगतो. सीएमआयचा जो 28 मेचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी मार्च 20 ते आता
मार्च 21 म्हणजे मे 21 पर्यंत त्यांनी लिस्टेड कंपन्या म्हणजे स्टॉक मार्केटवरती ज्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जाऊ शकतात त्यांना लिस्टेड कंपनीज असं म्हणतात. म्हणजे त्या थोडक्यात म्हणजे एक ऑर्गनाइज सेक्टर मधल्या अशा व्यवस्थित काम करणाऱ्या आणि पब्लिक सेक्टर नव्हे पब्लिक कंपनीज असतात. तर त्यांच्या प्रॉफिट्स मध्ये मात्र प्रचंड वाढ झाली. दुसरीकडे बेरोजगारी मात्र नक्कीच. प्रचंड वाढते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये विषमता आणि एका विशिष्ट वर्गाचं उत्पन्न आणि एका विशिष्ट कॉर्पोरेट्स आहेत बडे कॉर्पोरेट्स त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. ते त्यांचे प्रॉफिट्स वेगवेगळ्या पद्धतीने मिळवत आहेत. परंतु पंचायत झालेली आहे ती जनतेची. आता मी लोकांच्या बाजूने इथं काही तक्रार करण्यासाठी बसलेलो नाही कारण तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न किंवा तक्रार करण्याची न करण्याचा मुद्दा नाहीये. मी लोकांच्या परिस्थितीबद्दल एवढ्यासाठी सांगतोय की आर्थिक मंदी आणि बेरोजगारी यांचा दोन्ही बाजूनी संबंध असतो. म्हणजे बेरोजगारी का वाढते याचं कारण लोकांच्या हातात खरेदी शक्ती कमी असते. जेव्हा विषमता जास्त असते तेव्हा लोकांच्या हातातली म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या हातातली खरेदी शक्ती कमी होते. सर्वसामान्य म्हणजे उच्च मध्यमवर्गीय लोक नव्हे. सर्वसामान्य म्हणजे झोपडीमध्ये राहणारा अगदी ज्याचं उत्पन्न 10,000 रुपये महिन्याला आहे अशी व्यक्ती किंवा त्याच्या हातातली खरेदी शक्ती कमी होणं याचा अर्थ बाजारातली मागणी कमी होणं. बाजारातली मागणी कमी झाली की त्या प्रमाणात उत्पादन कमी होतं. उत्पादन कमी झालं की रोजगार कमी होतो. रोजगार कमी झाला की त्याचा परिणाम म्हणून पुन्हा उत्पन्न कमी होतं आणि हे चक्र असं गर्तेत खाली जातं. नक्कीच अजितजी. आता याच्यावरती उपाय एकच असतो. नाही मला एक मिनिट फक्त पूर्ण करू. याच्याबद्दल एकच उपाय असतो अशा वेळेला जो केन्स नावाच्या एका थोर अर्थतज्ञांनी सांगितला. त्यांनी मगाशी उल्लेख केला कानडे साहेबांनी की भांडवली अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे आता आहे ती मान्य करू आपण. तर ती जी काय भांडवली अर्थव्यवस्था आहे तिला गर्तेमधून वाचवण्यासाठी केन्स नावाचा जो अर्थतज्ञ होऊन गेला त्यांनी जे काही उपाययोजना सांगितल्या त्या याच आहेत की अशा वेळेला द गव्हर्नमेंट हॅज टू इंटरव्हीन व्हेरी स्ट्रॉंगली अँड ऍक्च्युअली मेक कॅश ट्रान्सफर्स इन टू द हँड्स ऑफ द पीपल. लोकांच्या हातामध्ये कॅश ट्रान्सफर डायरेक्ट केली पाहिजे आणि तीच भारतामधल्या अर्थतज्ञांनी मागणी केली. तेच अमेरिकेमध्ये सुद्धा केलं गेलं. डायरेक्ट कॅश ट्रान्सफर केलं गेलं. यांनी काय केलं 1,500 रुपये ट्रान्सफर केले. म्हणजे मी राज्य सरकारबद्दल बोलत नाही मी केंद्र सरकारबद्दल बोलते. मागच्या वर्षी 500 रुपये 3 महिने. इज इट अ जोक? 500 रुपये 3 महिने ते सुद्धा टार्गेटेड दारिद्र्य खालच्या महिलांच्या हातात वगैरे. त्याच्यातून काय 1.5-2 लाख कोटी सुद्धा सरकारने खर्च केले नाहीत नेट या पॅकेजमध्ये. अजितजी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि पुढच्या काळात कोणत्या उपाययोजना करायला हवं या संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर मिलिंद कानडेजी मला आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. जी विषमता आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते या विषमतेचं मुख्य कारण काय जीडीपी मधील घट याला नेमकं जबाबदार कोण याचं उत्तर आपण घेणार आहोत भाजपचे प्रवक्ता मिलिंद कानडे यांच्याकडून देखील एका छोट्याशा ब्रेक नंतर. ऐश्वर्या चांगली मुलगी पण माझ्या बायकोची जागा मी तिला कधीही देऊ शकणार नाही. जरा रागीट आहे पण मन लय मोठं आहे त्यांचं. अशा माणसाशी जुळवून घेणं जमल ना तुला आयुष्य? येडी बाबा. बांधले जाणार बंधन नव्या नात्याचे जुळणार का नाते हे मनाशी मनाचे. तू सौभाग्यवती हो. विवाह सप्ताह 1 जून पासून संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. काय झकाको शॉट मारला यार. ॲको कार इन्शुरन्स वर 0 कमिशन म्हणून प्रीमियम एकदम कमी. खजूर वाटलो का भिडू. मग ऍप चेक करून घे ना बिडू. ॲको वर 0 कमिशन. हार्ड आहे बॉस. भारतीयांनो खरं माना ॲको ऍप चेक करा. लोकशाहीच्या बातमीचा दणका. विद्यार्थ्यांकडून विलगीकरण कक्षातील शौचालयाची स्वच्छता. बुलढाण्याच्या बारोड गावातला धक्कादायक प्रकार. लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग. हे कृत्य करणारे जे कोणी मुख्याध्यापक शिक्षक आहेत त्यांना मी तात्काळ निलंबित करत आहे. निलंबित करून आम्ही पुढची कार्यवाही करूया. आदेश देणाऱ्यांवर होणार कडक कारवाई. लोकशाहीची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशामध्ये असलेला जीडीपी जो आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घट आल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. मात्र या सर्व
गोष्टींसाठी नेमकं कारणीभूत कोण, याला जबाबदार कोण, या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे प्रवक्ता मिलिंद कानडेजी, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अजित अभ्यंकर आणि अर्थतज्ञ जितेंद्र आपटे, आणि आता सोबतीला आपल्यासोबत यावेळेला काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारीजी देखील जोडले गेलेले आहेत. गोपाळ तिवारीजी, मी आपल्याकडे येतो. फार उशिरा जे आहे ते आपण एकमेकांशी जोडले गेलेले आहोत, मात्र या चर्चेमध्ये महत्त्वाचा मुद्दा जो अगदी सुरुवातीला उपस्थित झाला तो म्हणजे मिलिंद कानडेजी यांचं म्हणणं आहे की आपली भारताची अर्थव्यवस्था ही गजराजासारखी आहे आणि GDPचा त्याला जो आहे तो फारसा परिणाम जाणवणार नाही. फक्त होणारी जी ग्रोथ आहे त्यामध्ये कुठेतरी उणे जो आहे हा घट झाल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे चर्चेला ब्रेकवर जाण्याआधी अजित अभ्यंकरजींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्या प्रॉफिटमध्ये असल्याचं दिसतं आणि दुसरीकडे मात्र बेरोजगारीचं प्रमाण असेल, अनेकांचे व्यवसाय ठप्प होण्याचं प्रमाण असेल, ही विषमता आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असल्याचं दिसून येतंय. गोपाळ तिवारीजी, काय म्हणाल आज की ज्यावेळेला GDP इतका कमी झालेला आहे याला जबाबदार कोण आहे? निश्चितच जबाबदार हे भारतीय जनता पक्षाचं मोदी सरकार आहे, याविषयी कुठलीही तिल मात्र शंका नाही. आणि आता कानडेजी जे म्हणले की गजराजासारखी आहे किंवा हे आपण अजूनही आपली स्वतःची फसवणूक करत आहोत आणि आपला अहंकार त्यातून सातत धोकवतो. म्हणजे कुठलीही गोष्ट वास्तवता मान्यच करायची नाही आणि आम्ही जे करतो तेच बरोबर, आणि जिथे प्रत्यक्ष आकडेवारी आहे, प्रत्यक्ष परिस्थिती समोर येऊन ठेपली आहे, तरी देखील आपण कुणाशी चर्चा विनिमय विमर्श करायचाच नाही. हे स्वतःची फसवणूक करून घेतो आणि याची किंमत देशाला आज भोगावी लागते. विशालजी बघा, गेल्या 3 वर्षात आज म्हणजे पी चिदंबरमनी आज पत्रकार परिषद घेऊन काल जे जाहीर झालेले सांख्यिकी जे काही आकडे त्याच्यावर भाष्य केलं. काल विजय वल्लभ आमचे काँग्रेसचे AICCचे प्रवक्ते त्यांनी केले. गेल्या 5 वर्षात जर आपण 5 ट्रिलियन आता म्हणजे बँकेचे फ्रॉड ते एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले ते समोर आलेले, त्याला आपण कंट्रोल करू शकलेलो नाहीये. आणि त्याच्या व्यतिरिक्त गेल्या 3 वर्षात म्हणजे आपण हे सगळं कोरोना संकट यायच्या अगोदर देखील आपली GDP घसरली होती. पृथ्वीराज चव्हाणांपासून अनेक नेत्यांनी वारंवार त्याच्यावर भाष्य केलं होतं. डॉक्टर मनमोहन सिंगांनी याविषयी पत्र दिलं होतं. पण कुठल्याच गोष्टीत करोना संकटात संधी शोधणारे म्हणणारे आम्हाला असं वाटलं की ज्या अर्थी हे एवढ्या वल्गना करतात, कुणाला विचारत नाही, त्या अर्थी काहीतरी यांच्याकडे नियोजन असेल, परंतु ते नियोजन शून्य दिसून आलं. वारंवार राहुलजी गांधी काँग्रेसचे आणि सोनियाजींनी पत्र दिलं होतं की मागच्या वेळेला की प्रत्येक माणसाच्या खात्यात तुम्ही 7,000 6,000 तरी द्या. ते त्याच्यातून जे काही खरेदी करतील, मग ते तेल साबण आणि काय, आता लोकांना उत्पन्न नाही तर लोक आहे त्याच्यात भागवायला बसलेत, काटकसर करायला बसलेत. अक्षरशः म्हणजे पार्लेच्या बिस्किटचा पुढा छोट्यापासून ते छोट्या छोट्या गोष्टींचं पण उत्पादन होत नाहीये आणि त्यामुळे पार्ले सारख्या छोट्या गोष्टींचे त्याच्यावर देखील परिस्थिती आली की पार्ले सारखा बिस्किटचा पुडा जो 5 रुपयाला गरीबाला आज परवडतो त्याचं उत्पादनच होत नाही. याच्या अर्थी मागणी कमी झालेली आहे आणि एकीकडे मोठे सगळे जे काही आहेत ते सगळे पैसे डुबून बँकेचे बाहेर चाललेले. आता काल आजचा बघा, पी चिदंबरमनी पण त्या ठिकाणी सांगितलं, ते माजी अर्थमंत्री आहेत देशाचे, 19-20 मध्ये 2.8 लाख कोटींचं उत्पन्न आपण गमावलं, 20-21 मध्ये 11 लाख कोटींचं उत्पन्न गमावलं आणि 3 वर्षात साधारण 20 लाख कोटींचा फटका आपल्याला बसतोय. तरी आपण आणि मागच्याला 20 लाख कोटींचं आपण कशो पॅकेज दिलं या कोरोना पॅन्डेमिक मध्ये, त्याच्यात हार्डली 2.25 कोटी प्रत्यक्ष उपयोगात आले. बाकीचे काय तर तुम्ही मॉलमध्ये जा, खरेदी करा, त्याच्यात जा, त्याच्यातनं तुम्हाला जे काय मिळेल ते, म्हणजे हे सगळ्या गोष्टी नंतर त्याच्यात कर्ज घ्या, म्हणजे ते कुठली नक्कीच. गोपाळ तिवारीजी, याचं उत्तर आपल्याला मिलिंद कानडे निश्चितच देतील. मिलिंदजी, मला सांगा, आपण नेमकी कोणाची फसवणूक करतोय, कोणाची धूळफेक करतो आहोत, विषमतेकडे आपलं दुर्लक्ष का होताना दिसतंय आणि दुसरीकडे क्रयशक्ती वाढवण्यासाठीचे कमी होणारे परिणाम अखेर GDP जो आहे त्यात घट आल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. मिलिंदजी, आपण कोणाची फसवणूक करतोय? एक तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो, याच्यात फसवणूक नाहीये, कसल्याही प्रकारची फसवणूक नाहीये. आपल्यासारखं इतकं ओपननेस असलेलं राष्ट्र जगात दुसरीकडे कुठेही शोधून सापडणार नाही. आपल्याकडे कुठेही खुट्ट झालं तर आपल्याकडच्या सगळ्या प्रसिद्धी माध्यमांवर ते चित्रित केलं जातं. त्याच्यामुळे कुण्या फसवणुकीचा तर प्रश्नच नाही. बर. मी इथे
त्याच्या मुळाशी जाऊन काय प्रॉब्लेम आहे हे सांगायचा प्रयत्न करतो. कृपा करून मला 2 मिनिटाचा वेळ द्या, मी त्या 2 मिनिटात सांगायचा प्रयत्न करतो. मिलिंदजी, आपल्याकडे वेळ फार कमी आणि प्रश्न अनेक उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे जितकं लवकर उत्तर देता येण्यास शक्य तितकं दिलं तर बरं होईल. म्हणून मी आपल्याकडनं परवानगी मागितली. बोला. कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि वस्तू क्षेत्र, या वस्तू क्षेत्रामध्ये उपभोगाच्या वस्तू आणि भांडवली वस्तू या 2चं उत्पादन होत असतं. सध्या फक्त ज्या उपभोगाच्या वस्तू आहेत त्याच फक्त वापरल्या जातात, त्या कन्झ्युमेबल्स आहेत. भांडवली क्षेत्रातल्या वस्तूंचा वापर थांबला आहे, कारण की पूर्ण भारतभर टाळेबंदी होती. आता टाळेबंदी जशी जशी शिथिल होते आहे तसं तसं भांडवली वस्तूंचं उत्पादन वाढेल. भांडवली वस्तूंचं उत्पादन वाढलं की त्याचं कन्झम्पशन होईल, त्या वस्तूंचा वापर केला जाईल. जर भांडवली वस्तूंचा वापर वाढला तर स्वाभाविकरित्या रोजगार प्राप्त होईल. पूर्ण रोजगाराची प्राप्ती होऊ शकणार नाही. मी हे मान्य करतो की अर्थशास्त्रामध्ये पूर्ण रोजगाराची अवस्था ही आयडियल पोझिशन आहे, ती येणं शक्य नाही. पण नक्कीच भांडवली वस्तूंचा वापर वाढला की रोजगार निर्मिती होईल आणि रोजगारात वाढ होईल. इथे कोणाचाही फसवणूक करायचं काय उद्देश आहे? काहीच नाही, फसवणूक नाही आहे. ज्या काही फॅक्ट्स आहे, ऑल दोज फॅक्ट्स आर बिंग लेड बिफोर ऑल द पीपल. आणि आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करू इच्छितो, इथे तिवारीजी आहेत, दोघेही अर्थतज्ञ आहेत, त्यांनी जरूर काय करायला पाहिजे हे जरूर सांगावं. आपण केंद्रीय नेतृत्वापर्यंत जरूर पोहोचू आणि हे सगळं विचार विनिमय करूनच, कॉन्सेन्सस घेऊनच राष्ट्र चालू शकतो. आपला राष्ट्र खंडप्राय देश आहे. या खंडप्राय देशात एकमेकाचं ऐकूनच काम चालेल. नक्कीच. मिलिंदजी, मी आपल्याकडे तो वेळ आपली संपत आलेली आहे, मात्र तरी मला इतर मान्यवरांचे महत्वाचा प्रश्नाची उत्तरं आणि मार्गदर्शन खरं तर हवंय, जे जीडीपी ग्रोथ करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. अजितजी, आपल्यापासून सुरुवात करतोय. अजितजी, या सगळ्या परिस्थितीला जबाबदर कोण आणि उपाययोजना काय? अगदी थोडक्यात अजितजी. एक्झॅक्टली. कानडे जे आता बोलले त्यातलाच मुद्दा घेऊन मी पुढे जातो. फसवणूक वगैरे सोडा, ते शब्द प्रयोग सोडून द्या. मुद्दा असा आहे की भांडवली वस्तूंची, ते म्हणतात की भांडवली वस्तूंची खरेदी सुरू, पण त्याच्यासाठी जी मागणी आहे, तर क्वेश्चन इज ऑफ डिमांड. एखादी इंडस्ट्री भांडवली वस्तूंची मागणी केव्हा करेल? तेव्हा ते उत्पादन करून ते बाजारामध्ये कंझ्युमर गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी तिथं मार्केट पाहिजे. फायनली ऑल प्रोडक्शन इज फॉर कन्झम्पशन. तर कंझ्युमरच्या हातामध्ये, म्हणजे सर्वसामान्य कंझ्युमरच्या हातामध्ये जर खरेदी शक्ती या वेळेला जर बेरोजगारीमुळे नसेल तर ती इकॉनॉमी किकस्टार्ट कोणती बाहेरनं करायला पाहिजे. आणि ते बाहेरून याचा अर्थ सरकार, कारण अर्थव्यवस्थेच्या, बाजार व्यवस्थेच्या बाहेर सरकारच उभं असतं. आणि सरकारकडेच अशी प्रचंड इकॉनॉमिक पॉवर असते की जी अर्थव्यवस्थेवरती अवलंबून नाही, की त्यांच्याकडे टॅक्सेशन पॉवर, त्यांच्याकडे कायद्याची पॉवर आहे. आणि म्हणून दे कॅन प्रिंट मनी, म्हणजे दे कॅन क्रिएट मनी, मोर मनी. तेव्हा दे हॅव टू पंप मनी. आणि डेफिसिट फायनान्सिंग एका लिमिट पर्यंत अजून वाढवायलाही हरकत नाही. आपल्याला त्याची काय मर्यादा असते, त्या मर्यादेपर्यंत. थोडक्यात दे हॅव टू, मगाची गोपाल किंवा चिदंबरम जे म्हणले ते बरोबर आहे की लोकांच्या हातामध्ये खरेदी शक्ती वाढवण्यासाठी डायरेक्ट कॅश ट्रान्सफर्स आणि एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आजच्यापेक्षा 5 पटीने मोठी करणं, एवढे ताबडतोबीचे म्हणाल तरी 2 उपाय आहेत. बाकी तपशिलाची चर्चा नंतर करता येईल. नक्कीच अजितजी, आपण अगदी थोडक्यात जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे. अभिजित वंजारी आपल्याबरोबर आता नाही आहेत, मात्र गोपाळ तिवारीजी यावेळेला आपल्यासोबत आहेत. गोपाळजी, मी अगदी थोडक्यात आपल्याकडून जाणून घेईल, याला जबाबदार कोण आणि उपाययोजना काय? गोपाळजी. निश्चित यांचा फाजील आत्मविश्वास आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट या कानडे साहेबांना मी सांगतो की आपण स्वतः विचार करा, जर क्रूड ऑइलचं, कच्च्या तेलाचा भाव एवढा कमी असताना आपण पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून जनतेची लूट नाही करत तर काय करतोय? स्पष्ट सांगा ना. एवढ्या प्रचंड प्रमाणात हे पैसे आज ह्या सरकारला सुवर्ण संधी ह्या पैशाच्या उत्पन्नामध्ये, पण ती पण कारणी लागली जात नाही. हे अत्यंत दुर्दैव आणि खेदाने सांगावं वाटतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एक मोठा सोर्स यांच्याकडे पैशाचा असून सुद्धा ही अवस्था का? कारण आपली त्या ठिकाणी बँकांची फसवणुकीचे जर आकडे पाहिले तर जे काय आरबीआयच्या वेबसाईटवरनं परवा जे काही जाहीर झालेले ते गेल्या 2 आणि 3 वर्ष फसवणूक झालेले सगळे आकडे. नक्कीच गोपाळजी. सुरुवातीला 14 अखेर किती साधारण 1.25 लाख कोटी होते, आता ते 5 लाख कोटीच्या घरात गेली हे फसवणूक बँकांची. नक्कीच उपाययोजनांकडे आता लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद गोपाळ तिवारीजी, धन्यवाद जितेंद्र आपटेजी, धन्यवाद अजित अभ्यंकरजी आणि धन्यवाद मिलिंद कानडेजी. आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात आणि एका महत्त्वाच्या विषयावरती इतकी मोठी चर्चा केली. त्यासाठी मात्र दुसरीकडे जो जीडीपीमध्ये झालेली घट आहे ही देशासाठी खरोखर चिंतेची बाब आहे आणि वेळीच या संदर्भातली पावलं उचलणं देखील गरजेचं आहे. ज्या प्रकारे एक तफावत पाहायला मिळते ती तफावत दूर करणं असेल, त्याचबरोबर सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी आता
सरकार कुठली पावलं उचलत आहे याकडे देखील लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज. आपण पाहताय लोकशाही, महाराष्ट्राचं सर्वात तरुण मराठी न्यूज चॅनल. लोकशाही, एक नवा विचार. 10 वर्षांचा होतो जेव्हा पहिल्यांदा मला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला होता. ॲक्च्युली लहान नव्हतो, पण लहान